आज उद्धवजी ठाकरे यांच्या हातून जो माझा सत्कार झालाय त्यामुळे मला अतिशय आनंद होतोय। हा आनंद ते कुठल्या एका पक्षाचे मोठे पुढारी आहेत म्हणून झालेले नाही, पण त्याच्या शेजारी बसल्यामुळे मला अभिमान आणि आनंद वाटतोय असा हा एक माणूस आहे। आणि मी अशी प्रार्थना करतो की या देशातले जे पुढारी आहेत ते यांच्यासारखी चांगली माणसं होऊ देत। हे समोर बसलेले तुम्ही सगळे शिवसैनिक आहात। शिवसेना प्रमुखपणाचे हे आई जगदंबेचं विराट रूप आहे, शंकराचा तिसरा नेत्र आहे। आणि म्हणून मी माझ्या पक्ष प्रमुख पदाची कारकीर्द सुरू करताना या आई जगदंबेच्या विराट स्वरूपासमोर आणि शंकराच्या तिसऱ्या नेत्रासमोर मी नतमस्तक होत आहे। अर्थात शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर दुःखात बुडून जाणार आणि हिंमत हारणारा मी नाही, अजिबात असूच शकत नाही। मी आपल्या समोर नतमस्तक झालो, आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्याच लढाईसाठी मी या क्षणापासून मैदानामध्ये मी उतरलेलो आहे। असं वाटतं की भाषण करण्यापेक्षा नुसता हा सगळा भगवा सागर उसळला तो पाहत राहावा। कारण आज तशी काही निवडणूक नाही, सभा सुरू आहेत, विषय अनेक आहेत। कोणत्या विषयावरती बोलायचं? कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले आहेत सत्तेवरती, आपल्याला विषयाची काही कमी नाही, काय भरपूर विषय। भ्रष्टाचार म्हटलं तर ए पासून झेड पर्यंत सगळे भ्रष्टाचार आहे। महागाई वाढतेच आहे, स्थानिकांचे प्रश्न तसेच आहेत। सरकार म्हणून काय करता आहे हा खरा प्रश्नच आहे, पण आपण आपल्याला कधी विचारतच नाही। जी एक घटना सांगितली जाते छत्रपतींबद्दल की ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा सन्मानाने परत पाठवलं होतं, त्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 1700 बलात्कार झालेत आणि हे सरकार नुसतं हिजड्यासारखं बघत बसलेलं आहे। कोण माझ्या माता भगिनींचं रक्षण करणार? कोण?
आज हा तमाम इकडे भगवा सागर उसळलेला आहे, हा अजूनही शांत आहे. उद्या निवडणुका आल्यानंतर जो सागर उसळणार आहे, हा सागर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तळागाळाला गाडल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. ही ताकद आहे, ही ताकद आहे, ही शक्ती आहे. आणि जे मी जालन्याच्या सभेत बोललो होतो ते पुन्हा सांगतो. ही ताकद, ही शक्ती ही उद्धव ठाकरेची नाही, मी शून्य आहे. ही संपूर्ण ताकद ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. आपण पूर्ण विदर्भ, पूर्ण मराठवाडा नव्हे, पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सगळ्यांच्या साथीने, सोबतीने आणि साक्षीने मी पिंजून काढला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपण जेरी सांडलं होतं. अरे कर्जमाफी नाही देत म्हणजे काय, देता की जाता, द्या नाही तर चालते व्हा. काँग्रेसला झुकावं लागलं आणि कर्जमाफीची घोषणा ही करावी लागली. त्याचे सगळे मानकरी मी नव्हे, हे सगळे तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात. हा मालेगाव जिल्हा खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांचं हे वचन आहे आणि ते वचन मी पूर्ण करणार. केवळ दादा भुसे नाही, एक दादा भुसे आल्यानंतर या जिल्ह्यात, या तालुक्यात एवढं काम करतात. आणखीन असे 100 दादा भुसे महाराष्ट्रातून आले, 150 दादा भुसे आले तर पूर्ण महाराष्ट्राचं चित्र मी बदलून टाकून देतो तुम्हाला. पूर्ण चित्र मी बदलून देतो. पण मालेगाव जिल्हा तुम्ही आज लिहून ठेवा, हे शिवसेना प्रमुखांनी दिलेलं वचन आहे. 2014ला युतीची सत्ता आणणार की नाही रे तुम्ही? बस मग मी तुम्हाला वचन दिलेलं आहे, याच मैदानात मी स्वतः येऊन मालेगाव जिल्ह्याची निर्मिती जाहीर करणार, हे माझं वचन आहे. पाऊस पडतो, पण बदाबदा पडणारा पाऊस हा गुजरात मार्गे समुद्राला मिळून जातो. तिकडे सगळं पाणी हे समुद्रात निघून जातं, पश्चिमेकडे सगळ्या नद्या वाहून जातात. आपलं सरकार आल्यानंतर या नद्यांचा प्रभाव बदलून उलट्या नद्या पाहिजे तर फिरवेन, पण तुम्हाला पाणी दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, हे सुद्धा तुम्हाला सांगतो. आणि हे सगळं पाहिल्यानंतर शिवसेना इतरांसारखी गप्प बसू शकत नाही, कारण हे गप्प बसणं हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं नाहीये. जी काय ताकद असेल, जी काय शक्ती असेल, वेळच्या वेळेला मदत करणं. उद्या पाऊस बिऊस झाल्यानंतर जर का आले यांची वरती मागणं घोडे, या घोड्याचा उपयोग काय? आणि म्हणून दुष्काळग्रस्तांसाठी मदतीसाठी ओघ हा चालूच आहे. पाणी वाचून तळमळणाऱ्या माणसांना पण आणि गुरांना पण शिवसेनेच्या वतीने एक अल्पशी मदत आम्ही करतो आहोत. शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि सर्व खासदारांना मी मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाठवलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जातील, जिथे जिथे अशी टंचाईग्रस्त भाग आहे. काल मी मालेगावमधून आलो, मनमाडमध्ये महिन्यातून एकदा पाणी येते. त्यांनी सुद्धा मला तिकडे रिकामा एक कलश दिला आणि जनतेच्या वतीने एक अपेक्षा व्यक्त केली की उद्धवजी, आम्ही हा रिकामा कलश देतो आहोत, आपलं जेव्हा सरकार येणार तेव्हा हा कलश आम्हाला पाण्याने भरून द्या. महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आता आपलं सरकार येणं हे जनसामान्यामध्ये ही भावना व्हायला लागलेली की आपलं सरकार येणार.